हां, हे पहा आपण खोडव्याचा ऊस दाखवतोय. तर ऊस गेल्याच्यानंतर आपण पाचटाची कुट्टी करून घेतली आहे आणि स्प्रिंकलरनं एक आणि खालून पाटपाण्यानं एक पाणी दिले. तर लवकरात लवकर पाचट कुजावं ह्या हेतून आपण ह्या पाटाला थोडं वरी पाटावर माती टाकण्याचा थोडा प्रयत्न केला आहे. तर आपला बळराम नांगरालाच एक पत्रा लावला मित्रांनो. एक साईडला पत्रा लावून पलटी नांगरासारखा असं माती त्याच्यावर पडायला लागली. तर हे ऊन आणि वारं हवा पाणी लागून 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये पाचट सगळं कुजून जाणार आहे. तर याच्यामध्ये आता दुसऱ्या पाण्याला आपण एकरी 10 किलो उडीद टाकला आहे. ते उडीद पण वापरला आता. तर ह्या पद्धतीमध्ये कसं आहे, गवत पण होणार नाही आणि उडदामुळं आपल्याला नायट्रोजन स्थिर होईल, बेवड पण चांगला होईल, ऊसाचं पोषण पण होईल. तर ह्या पद्धतीमध्ये हे असं आहे बरं का. ठीक आहे.